फुलले मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे क्षण माझे फुलले रे श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है हवाओं रागनी गाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है मी ऊन तू सावली डोळ्यातली बाहुली ना दृष्ट लागो कधी जपते तुला मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी
एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. गाणं बाजाना झाली ना दंगल. राजा राणीचे झाले शोभामंगल. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर. लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर. लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार 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 आहे. नाही कळले कधी जीव वेडावला. ओळखू लागलो तू मला, मी तुला. नाही कळले कधी. गुंड हुरहुरही श्वास गंधावला. ओळखू लागलो तू मला, मी तुला. नाही कळले कधी. त्यांनी घरी आम्हाला अर्पण केले आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो किंवा मी त्यांना काही विचारले तर त्या अगदी आई वडिलांसारखे आमच्या दोघांकडून
14/5/1975 संध्याकाळी कळवणीची झाली. त्याचे साक्षीदार आमची मावशी मनमाडची सुमन मावशी ह्या आमच्या आई वडिलांचं ते कर्तव्य होतं त्यांचं आहे. नंतर माझी मोठी बहीण प्रमिलाताई, 2 नंबरची बहीण पुष्पाताई आणि 3 नंबरच्या अरुणाताई यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याही साक्षीदार आणि पोतर घराण्याकडून हिची बहीण म्हणजे छोटी मावशी ही साक्षीदार बापू हा लहान होता साक्षीदार आहे. अजून कुणी राहिले अजून दुसरी गोष्ट नव्हतात पण आजचं लग्न आलं तर तुमचं त्यावेळेच्या जुन्या त्यांचे खूप आभार आहे. रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढलते हैं। एक पीढ़ी आती है, एक पीढ़ी जाती है, बनती कहानी नई। क्योंकि सास भी कभी बहू थी, हाँ सास भी कभी बहू थी। पहिले तर नमस्कार सर्वांना आणि आजी बाबांच्या माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सर्वात मोठी नात आणि त्यांची फेवरेट आहे. पहिले माझ्या आजीबद्दल बोलायला गेलं तर ती खूपच गोड आणि मला जे पाहिजे ते देणारी आहे. कधीच मला कुठल्याही गोष्टीसाठी नाही बोलत नाही. सगळ्यात जास्त मी तिची लाडकी. जेवढं ती माझ्या आई आणि मावशीला बघून खुश होत नाही तेवढी मला बघून नक्कीच होते. बाबांना समजून घेणारी, ते कितीही चिडले तरी ती शांत राहते अशी माझी आजी खूप प्रेमळ आणि गोड. आता माझ्या बाबांबद्दल बोलायला गेलं तर ते सर्वांचा विचार करतात आणि सगळ्यांसाठी सगळंच करतात. ते कधीही आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी होऊन देत नाही. माझ्या बाबांची एक सवय सांगायची म्हटली की ते जेवायला बसलेत की सगळ्यांना त्यांच्या ताटातला एक घास दिल्याशिवाय त्यांना चांगलं वाटत नाही. आणि घरी कोणी पण आलं तर त्यांना पाण्याची जेवणाची आग्रह करतात, त्याशिवाय ते राहवत नाही. माझे इतके लाड करतात हे दोघी. जे मला पाहिजे ते मला नेहमीच भेटतं. बाबांना जरी ऐकू येत नाही पण आजी नेहमीच शांतपणे समजून घेते आणि सांगते. बाबा तर खूपच प्रेमळ, जीव लावणारे आणि मायाळू आहेत. नेहमी मी आजी बाबाकडे आली की आर्याला कपडे घे, हे घे, ते घे असं म्हणून आजी बाबाकडे आली की माझी मजा मस्ती असते. तुम्हा दोघांना एकच बोलेल की तुम्ही असेच खुश राहा आणि एकमेकांना समजून घ्या आणि सर्वात जास्त माझे लाड करा. आजी बाबांच्या जोडीकडे बघून मला इतकंच वाटतं कि जैसे फूल के बिना बगीचा नहीं और बगीचे के बिना फूल नहीं, वैसे ही आजी के बिना बाबा नहीं और बाबा के बिना आजी नहीं. थँक्यू. मला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साठी 50व्या लग्नाच्या दिनानिमित्ताने एक खास प्रसंगाचे सादर करत असताना येथे उभे राहिले मी. माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. त्यांनी निर्माण केलेले घर,
त्यांनी आम्हाला दिलेले मार्गदर्शन आणि ते आमच्या कुटुंबाला नेतृत्व करणाऱ्या शांत शक्तीबद्दल आम्ही आभारी आहोत. इथे सर्वांना वतीने तुम्ही आमच्या सर्वांसाठी जे काही केले आहे आणि करत आहात त्याबद्दल मी तुमच्या दोघांना आभार मानू इच्छितो. या अविश्वसनीय टप्प्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला पुढील अनेक वर्ष आनंद आणि आरोग्यासाठी शुभेच्छा. 50व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि शेवटी मी एक कविता सादर करतो. मुस्कुराहट का कोई मेल नहीं, मुस्कुराहट का कोई मोल नहीं, इस रिश्तों का कभी कोई तोल नहीं. कई रिश्तों का कभी कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. नजर नको लागायला मैत्रिणी सारख्या ननंद भाऊजाच्या जोडीला आहात का तुम्ही पण अशा ननंद भाऊजा? #ननंद भाऊजा. थोडा प्रयत्न करते बोलण्याचा, मला सवय नाही पण मग पप्पांसाठी थोडंसं बोलावं एवढं. सर्वप्रथम सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभ संध्याकाळ. मी योगिता प्रवीण भावरे. आज माझ्या मम्मी पप्पांच्या सहजीवनाचे 50 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. माझे मम्मी पप्पा हे माझ्यासाठी खूप प्रिय आहे. त्यांनी माझे सगळे हट्ट पुरवले आहे. आज त्यांनी त्यांच्या जीवनात एक मोठी पायरी ओलांडली आहे. एकत्र आणि यशस्वीपणे 50 वर्ष संसार केला आहे. त्यांचे मला खूप कौतुक आहे. असेच एकमेकांवर प्रेम करत राहा. तुमच्या प्रेमळ आयुष्याला आणि आपुलकीला माझ्याकडून खूप प्रेम आणि आदर. तुमच्या आयुष्यात कायम आनंद आणि सुख असावा ही सदैव इच्छा. आयुष्याच्या अनमोल आणि अद्भुत क्षणांचा आठवणीचा दिवस म्हणजे आज 14 मे. खरं तर तिथीप्रमाणे अक्षय तृतीयेला त्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. पण आम्ही तारखेप्रमाणे आज करतो. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आज साजरी करत आहोत. आज जशी बागेत दिसतात फुलं छान, तशीच दिसते तुमची जोडी सुद्धा खूप छान. खरं तर लग्न म्हणजे स्वर्गात ठरतात, पण लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वी तलावर साजरे होतात हे अगदी खरं आहे. आज माझ्या मम्मी पप्पांच्या सहजीवनाचे 50 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्याबद्दल काय बोलू आणि काय नको मला असं झालेलं आहे. पण तरी थोडा प्रयत्न करते. मी नेहमी बघितलं आहे, नेहमी काय लहानपणापासून ते आत्तापर्यंत बघितलं आहे की पप्पांच्या शब्दाच्या बाहेर मम्मी कधीच गेली. पप्पा जे बोलतील तो शेवटचा शब्द तिने आजपर्यंत पाळलेला आहे. पप्पांचा कुठल्याही शब्दाला ती नाही म्हटली नाही, कुठल्या निर्णयाला ती कधीच नाही म्हटली नाही. पप्पा जे म्हणतील ते पाहिजे आहे तुझ्यासाठी. आणि पप्पांनी पण मम्मीला जे पाहिजे ते आणून दिलं. एखादी कुठल्या गोष्टी कमी नाही केली. म्हणजे काही असो मम्मीला कधी ते नाही पण म्हटले नाही. कदाचित मम्मी पप्पांचा त्या समजूतदार स्वभावाने त्यांच्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आज त्यांचा 50 वर्षाचा जो संसार आहे तो अगदी सुखाने आणि आनंदाने ते त्यांनी पार पाडला आहे. पप्पांबद्दल बोलायचं म्हटलं तर पप्पांना सगळ्या गोष्टीची खूप हौस आहे. आणि पप्पा हट्टी पण जेवढे की आम्हाला कोणालाच कंट्रोल होत नाही. त्यांचा तो उत्साह आणि ते आमच्यासाठी खूप आवड होतं सगळ्या गोष्टी. आणि पप्पा नेहमी मनमोकळे आहे, पटकन बोलून जातात. कोणाचं पण पटकन सांगतात जे असेल ते. पण मम्मी ही कधीच मनातलं कधीच कोणाला काही सांगत. मनातल्या गोष्टी ती नेहमी मनातच ठेवते. कधीच पण मनमोकळे कोणाला बोलत नाही. आणि कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट पण करत नाही. पण पप्पा खूप हट्टी आहे, तसं मम्मी बिलकुल हट्टी नाही. आणि पप्पा जितके हौशी आहे, प्रचंड हौशी आहे, तितकी माझी मम्मी हौशी नाही. त्याच्यामुळे कदाचित दोघांमध्ये कधी कधी असा दुसवा फुगवा होतो फक्त ह्या गोष्टीमुळे.
दोघांचे मन नाराज होतं, पुष्प असतो, फुगवा असतो, पण कधी ते भांडण नाही करत. भांडण करताना मी आजपर्यंत नाही बघितलं त्यांना. फक्त राग आला तर रागवला धरतात, शांत बसतात. पण ते असं म्हणतात ना की घर म्हटलं, संसार म्हटलं तर भांडायला भांडं लागतं. आणि ते म्हणतात तुझ्या वाचून तुझं माझं पडते ना आणि तुझ्या वाचून मला कर म्हणतात. तसं आहे पप्पांचं. कागद 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 एक सेकंड इकडे तिकडे गेली. इव्हन वॉशरूमला जरी गेली तरी कागद 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 चालूच आणि त्यांचं भांडण तर काही होत नाही, फक्त शांत राहतात आणि जेव्हा त्यांचा अवधान होतो तेव्हा परत प्रेमाने गोड बोलतात. आणि असंच हसत राहा, एकमेकांना बनवत राहा आणि ते एकमेकांचा आदरही तेवढाच करतात. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंतलेले लग्न, संसार आणि जबाबदारी आनंदाने नांदो संसार तुमचा हीच सदैव इच्छा. आजचा दिवस खास आहे तुमच्या जीवनातला सुनेरीचा. 50 वर्ष प्रेम आणि साथ तुमच्या जीवनातला एक खास क्षण आहे आज. मम्मी पप्पा तुमच्या नात्याला आज 50 वर्ष पुढे झाले. तुमचं प्रेम एक सुंदर कथा आहे. आजच्या या विशेष दिवसावर तुमचं प्रेम आणखी वाढलं आणि तुमचे साथ कायम आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या जीवनातला एक सुंदर क्षण आहे. 50 वर्ष प्रेम आणि साथ तुमच्या नात्याला एक खास अर्थ आहे. आम्ही तुमच्याकडून आदर, प्रेम आणि आधार शिकलो. तुमच्या नात्याला अर्थ खूप मोठा आहे. आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. तुमचं प्रेम आणखी वाढव आणि तुमची साथ कायम अशीच राहो. प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही. प्रत्येक ऋतूसाठी बहर आहात तुम्ही. अम्मा मुलांच्या जीवनातला साथ आणि आधार आहात तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. असंच हसत राहा, रुसत राहा, पण एकमेकांच्या सोबत राहा. सहजीवनाच्या 50व्या वाढदिवसाच्या मला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. रांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची झगमगत्या रूपाची रंभा जणू मी देखणी रंगांच्या दरबारी मी वीज थिरकणारी जलवंती लजवंती दरवळते मी पुनवेच्या तारांगणी. सर्वप्रथम भाऊला आणि काकूला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ताईंनी पाठवलेल्या नियमानुसार सुवर्ण विवाहाच्या शुभेच्छा. गोल्डन जुबली भाऊ आणि काकू. 50 वर्षाचा मोठा पल्ला गाठून सुवर्ण क्षण जीवनात साठवून अगदी आनंदाने एकमेकांची साथ दिली आणि आज आम्ही मुले, सुना, मुली, जावई, नातवंड सर्व तुमच्या या सोहळ्याचे साक्षीदार झालो. याचा आम्हाला आनंद आहे. रमेश म्हणजे राम आणि ईश म्हणजे ईश्वर. सीमा म्हणजे एक आखलेली रेट ज्याला आपण बाउंड्री म्हणतो. 50 वर्षाची सहवासाची कहाणी, प्रेम, विश्वास आणि साथ सततचीच जाणीव. हसत खेळत संकटे पार केली, एकमेकांची साथ कधी सोडली नाही. जीवनाच्या या सुवर्ण प्रवासात जणू देवाचा आशीर्वाद आणि साथ. तुमचं नातं आहे एक आदर्श प्रेमाचं. प्रेरणा मिळते सर्वांना त्या गाठोड्याचं. आज या दिवशी करतो आम्ही शुभेच्छांचा वर्षाव. आरोग्य, आनंद आणि आयुष्यभराचं प्रेम असावं. तुमच्या या सुवर्ण क्षणाला आम्ही सर्व नमस्कार करून आशीर्वाद मागतो. अशीच राहो तुमची जोडी छान, घोडगे यांची शान. असा आहे आमच्या भाऊ व काकूंचा मान. पुन्हा एकदा भाऊ काकू तुम्हाला सुवर्ण विवाहाचा सुवर्ण शुभेच्छा. धन्यवाद. फूलों पर शबनम की नमी है, रंगों की महफिल सी जमी है. शबनम की नमी है, रंगों की. तुम्ही मुली शिका, पण आम्ही काही शिकलो नाही.
पाटावर ताट, ताटात केशरी भात, केशरी भातावर तूप, तुपासारखा रूप, तुपासारखा जोडा, चिरे बंदीवाडा, 9 नारिंगे 9 केळी, 12 केळे पलंगावरी, काजळ कुंकाची कला तयारी. मग जाते नागेश्वरी, तेथे म्हणते एक, पोतारांची लेक, मग लावते वाट, पोतारांची नाक, मग म्हणते बहीण, पोतारची बहीण, मग म्हणते काशी, वाघांची भाजी, मग म्हणते बहीण, मग म्हणते गावगाई, राजू शेठ मुलगीची गावगाई, मग म्हणते मूल, वासुदेव शेट्टी सून, मग सांगते तुमच्या काणी रमेशवंतांची राणी. रस्ते सच्चाई रस्ते जिंदगी यूं ही चलती रहे खुशी मिले या हम बदलेंगे ना हम दुनिया चाहे बदलते ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा फूल कोणी सांधला ऐल तिरी पैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा
पूल कोणी सांधला ऐल तिरी पैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली माझे बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले खोडले माझे तुझे हे बंध सुडले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा फूल कोणी सांधला ऐल तिरी बैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली सरस्वती
नाशिकची ती मोठी राणी, सोलापूरची पदरपुटाणी, येवल्याची लाल पैठणी, सुंदर काचे नागपूरचे, जाळे संकट मालेगावचे, डोंबिवलीचे, धनवाडीचे, बहुमौलिक बेळगावचे, लालुंदचे, खासपुण्याचे, छापी शीतल मुंबईचे, सुंदर पाटण महेश्वराचे, सुरतीचे ते बहुप्रकार, बडोद्याची नरेवाड, शेळगावचे, काश्मीरीचा, धनपट्टीचा, कुंडेनाथ, एकाहून एक सवाई, कृष्णाने सवितो बहुश चुराई, सोडविल्या मग झाली घाई, पितांबर लेकीला किती सतो, भगवान सगळ्यांना चतुर पूजयो पाहुणी सावळा, लगती चरणाला सर्व सहाजन आनंदे गात, राती हरी लीला वस्त्रवरण हे वृषभूते, विनंती करिय मला मथुरावासी द्वारकाधीशा, दर्शन